आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इतका बोलबाला आहे, डिजिटल पत्रकारितेवर याचा काही परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा डिजिटल पत्रकारितेवरती परिणाम व्हायला लागला आहे काही प्रमाणात, आणि तो आहेच. म्हणजे आता आपण जर पाहिलं की ए आयचे जे टूल्स आहेत ते ट्रान्सलेशन करून देण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. कारण मराठीमधून इंग्लिशमधून मराठी ट्रान्सलेशन बातम्यांचं सर्रास आता ए आय टूल्स वापरून व्हायला लागलेलं आहे. त्यामध्ये थोडा धोका पण आहे, कारण गुगल ज्यावेळेस ते फाइंड आउट करतं की तुम्ही हे ट्रान्सलेशन टूलनी केलेलं आहे, तुमची बातमी तेवढी रीच होऊ देत नाही. पण तरीही तो प्रकार झालेला आहे. काही ठिकाणी ए आयने डेव्हलप केलेले अँकर्स आहेत की जे व्हिडिओ प्रेझेंट करतात. ए आय तुमच्यासाठी व्हॉइसवर करून देतात, ए आय तुमच्यासाठी व्हिडिओ एडिट पण करून देतात. तर हे चॅलेंजेस आहेत. याचा जो परिणाम आहे तो नक्कीच मीडियामधल्या नोकऱ्यांवरती होणार आहे. आणि माध्यमांमध्ये जे पारंपरिक रोल्स होते, ट्रान्सलेटर किंवा काही या पद्धतीचे, त्याच्यावर तो परिणाम होईल. म्हणजे ते बंद होतीलच का, तर नाही बंद होणार, पण त्याची संख्या कमी होईल. म्हणजे त्याचं तुम्हाला ऑप्शन्स कमी राहतील. किंवा व्हिडिओ एडिटर्समध्ये तुम्ही बेसिक व्हिडिओ एडिटिंग हे ए आय टूल्स करतात, तर बेसिक व्हिडिओ एडिटिंग करणाऱ्यांची गरज राहणार नाही, व्हॉइसवर करणाऱ्यांची गरज राहणार नाही, कारण हे पण ते करून देऊ शकतात.